या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभागाच्या वतीने वाचन चळवळ वाढीस लागावी आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी यासाठी पुस्तकांचं गाव हा उपक्रम सुरू केला आहे. मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी मालगुंड हे गाव पुस्तकांचं गाव म्हणून जाहीर केलं. त्यानुसार महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं पुस्तकांचं गाव मालगुंड या उपक्रमाचा आणि कोकणातील साहित्यिकांची माहिती देणाऱ्या कोकण साहित्य सन्मान दालनाचं उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 20 एप्रिल रोजी मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्यासह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कवी केशवसूत स्मारक मालगुंड या ठिकाणी होणार आहे, अशी माहिती कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर यांनी दिली आहे. नमिता कीर म्हणाले की सन 2017 पासून वाचन संस्कृतीच्या वृद्धीसाठी महाराष्ट्र शासनाने पुस्तकांचे गाव हा उपक्रम राबविण्यास सुरू केला आहे. तेव्हापासून आम्ही कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक मराठी कवितेचे जनक असलेले कवी केशवसूत यांच्या जन्मगावास पुस्तकांचं गाव म्हणून मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले होते. शासन दरबारी सुरू असलेल्या आमच्या प्रयत्नाला उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने यश मिळालं आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त प्रमुख रमेश कीर यांनी सांगितलं की पुस्तकांचं गाव हा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम असून पालकमंत्री उदय सामंत यांच्यामुळेच हा उपक्रम पूर्णत्वास जात आहे. पत्रकार परिषदेला कवी केशवसूत स्मारक मालगुंडचे अध्यक्ष गजानन पाटील, कोमसाप रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष प्राध्यापक आनंद शेलार उपस्थित होते.